वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर आजचा हा व्हिडिओ आहे ज्या काँग्रेसचे जे 7 आमदार फितूर झालेले आहेत त्या संदर्भात आहे। बघा, आज आपल्या देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी खूप मोठी मोहीम ही राबवली गेली होती। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेची जी निवडणूक झाली ही फक्त आणि फक्त संविधान वाचवण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला, म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः सामान्य जनतेने मोठा पुढाकार घेऊन जे संविधान विरोधी जे सरकार होतं, BJP सरकार, त्यांना एक खूप चांगल्या प्रकारे मोठा धक्का दिलेला आहे। त्यांना सामान्य जनतेचं मतदान मिळालेलं नाही आहे। कारण का की हे BJPचे जे सरकार होतं ते सरकार खुलेआम संविधान बदलण्याची भाषा करत होते। त्याच्यामुळे सामान्य जनतेने त्यांना त्यांचा योग्य जागा दाखवली, हिसका दाखवला आणि लोकसभेमध्ये BJP सरकारला हवं तसं आणि पाहिजे तसं त्यांना यश मिळालं नाही आणि त्यांचा जो मनसुबा होता संविधान बदलण्याचा तो सामान्य जनतेने हाणून पाडला। मग नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काँग्रेसमधील जे 7 काही आमदार होते त्यांनी विरोधामध्ये काँग्रेसच्या जी पॉलिसी आहे त्याच्या पॉलिसीच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि त्याचा फायदा हा सरळ मनुवादी असणाऱ्या BJPला झाला। आज आपल्या देशामध्ये मनुवाद, RSS हा बोकाळत चाललेला आहे। आपल्या देशामध्ये स्वास्थ्य, हेल्थ आणि एज्युकेशन या सर्वांची एवढी मोठी गरज असताना आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे, महिलांवरचे अत्याचार वाढत आहे। अशा प्रकारची परिस्थिती असताना आपल्या देशामध्ये आज जाती धर्माचं राजकारण करून आपला देश अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी मनुवाद हा बोकाळत चाललेला आहे। अशा वेळेला ज्यावेळेला सन्माननीय राहुल गांधींनी आव्हान केलं सर्वांना की देश वाचवायचा आहे, संविधान वाचवायचं आहे, तर अशा आव्हानाला लोकांनी पुरेपूर साथ दिली। परंतु काँग्रेसचे जे काही फितूर आमदार आहेत, जे खोके घेणारे जे आमदार आहेत, पैसे घेणारे जे आमदार आहेत, जे बैमान झालेले आहेत, अशा आमदारांनी विधान परिषदेमध्ये असे 7 आमदार जे विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या पार्टीच्या पॉलिसीच्या विरोधामध्ये मतदान केलं, तर त्यांना मात्र शिक्षा करण्यासंदर्भात लोकांचा आता आवाज उठायला लागलेला आहे। सन्माननीय नाना पटोले जे आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई होणार असं सांगितलेलं आहे आणि शिवाय सन्माननीय राहुल गांधी यांनीसुद्धा अशा फितूर लोकांवर, अशा बंडखोर लोकांवर कारवाई काँग्रेस करेल असे सांगितलेले आहे। नाना पटोलेंनी तर सांगितलं की बरं झालं कचरा साफ झाला, कारण का की BJPकडे तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन आहे, तिकडे कुठलाही भ्रष्टाचारी गेला, कुठलाही नेता भ्रष्टाचारी गेला तर तिकडे तो वॉशिंग मशीनमधून क्लीन होऊन येतो आणि त्याच्यावरचे सगळे डाग धुवून जातात आणि तो त्या पक्षाचा होऊन जातो। म्हणजे स्वतः BJPकडे एकही चांगले कार्यकर्ते नाही आहेत, मंत्री नाही आहेत आणि कोणीच नाही। त्यांच्याकडे आहेत ते फक्त दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट करून घेतलेली लोक आहेत, मागवलेली लोक आहेत। तर अशा वेळेला एक खूप लांछनास्पद गोष्ट अशी आहे की हे जे विरोधात मतदान झालं, काँग्रेसने जे 7 आमदार आहेत त्यांनी विरोधातलं जे मतदान केलं, खुलेआम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे येऊन बोलतात की काँग्रेसने आम्हाला मतदान केलं। ही सुद्धा एक लांछनास्पद गोष्ट आहे। तो कुठे नेऊन ठेवला आहे हा गोरगरिबांचा महाराष्ट्र, तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तरी हे जे 7 आमदार कोण आहेत हे त्यांना काँग्रेसला बरोबर माहीत आहेत, कारण का की 2022ला सुद्धा अशाच काँग्रेसच्या काही फितूर आमदारांनी विरोधात मतदान करून त्यावेळेचे जे सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे होते त्यांना पराभूत केलेलं। तर अशाच प्रकारे आता ही अशा पद्धतीने काँग्रेसच्या त्या फितूर आमदारांनी केलेले आहे आणि ह्यावेळेला जे निवडणूक झाली, यावेळेला जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेला त्या काँग्रेसची जी चिठ्ठी होती मतदान करण्याची, त्याच्यावर काहीतरी मार्किंग वगैरे केलेलं होतं असं कळतं आहे। त्याच्यामुळेच नाना पटोलेजींना किंवा काँग्रेसला हे जे 7 आमदार कोण आहेत फितूर झालेले हे समजले गेलेले आहेत। आशा फक्त एवढीच आहे की बघा, आमच्यासारखी लोक, सामान्य लोक ज्या वेळेला संविधान वाचवण्यासाठी आणि मनुवादी लोकांच्या विरोधामध्ये, RSSच्या विरोधामध्ये, BJPच्या विरोधामध्ये आणि अशा काही समाजकंटकाच्या विरोधामध्ये आवाज उठवतात, त्यावेळेला आमच्यासारख्या सामान्य लोकांना खूप त्रास होतो। आम्हाला जेलमध्ये जावं लागतं, आमची बदनामी होते, आम्हाला खूप त्रास होतो आणि अशा वेळेला जर समजा
हे जे आपल्याच गटातले असे फितूर लोक असतात आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे धोके आपल्याला होत असतील तर मग त्या ज्या सामान्य लोक, जी लोक आवाज उठवतात, जे लोक यांच्या विरोधात बंड पुकारतात, त्यांची बदनामी होते, त्यांना त्रास होतो, त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं. मग अशा लोकांची फार गळचेपी होते. तर सन्माननीय राहुल गांधीजींना, सन्माननीय नाना पटोलेजींना खरंच आम्ही एक विनंती करू की असे जे 7 जे कोण आहेत आमदार जे तुम्हाला माहीत आहे त्यांच्यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा. तुम्ही जर बघितलं असेल तर आत्ताच धीरूभाई अंबानी च्या त्याच्या नातवाच्या लग्न सोहळ्याला, राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याला आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले होते. मला एक गोष्ट सांगा की बऱ्याच घटना अशा घडतात आणि तिकडे ते जात नाहीत आणि तिकडे जर ते गेले नाहीत तर त्यांना वेळ नसतो, परंतु अशा मोठ्या मोठ्या समारंभाला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो. आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदीजींनी स्वतःच हे बोलले होते की राहुल गांधींकडे ट्रक भरून पैसा हा अडाणी अंबानीचा येतो. मग मला एक गोष्ट कळत नाही की राहुल गांधी त्या लग्नाला गेले नाही ज्यांच्याकडे त्यांच्याकडून ट्रक भरून आलेला पैसा आहे, आणि मग ह्यांच्याकडे तर काय आलं नाही, मग हे कसे काय तिथे गेले? म्हणजे जनतेला उल्लू बनवण्याचं काम अजूनही यांचं चालू आहे. परंतु जनता ही सर्व जाणते, ये पब्लिक है, ये सब जानती है. तर पब्लिक अशा तुमच्या आता जुमलेगिरीला भाव देणार नाही आहे. तुम्हाला ते तुमची जागा ते दाखवणारच आहेत. परंतु आपल्यामध्ये जी लोकं आहेत, म्हणजे काँग्रेसमध्ये जी 7 आमदार आहेत, आपल्यामधले जे फितूर लोक आहेत, जे फितूर झालेले आहेत, ज्यांनी धोकेबाजी केलेली आहे, त्यांना मात्र कडक कारवाई करून त्यांना हाकलून दिलं पाहिजे पक्षातून. कारण का की अशा टाईपच्या लोकांमुळेच जे सामान्य आमच्यासारखी जी लोक काम करतात संविधान वाचवण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो. तर नक्कीच मला खात्री आहे की येणारी जी विधानसभा आहे, महाराष्ट्रातली विधानसभा ही सरकार पलटणारीच असणार आहे, इतिहास घडवणारीच असणार आहे आणि संविधान विरोधी लोकांना त्यांची जागा दाखवणारी असणार आहे. तर नक्कीच त्या 7 आमदारांवर कडक कारवाई होईल. त्यांना पक्षातूनच काय, त्यांना ते कधीच निवडणूक लढू शकणार नाही अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. आणि ते आमदार ज्या मतदारसंघातून आहे त्या मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा ती जबाबदारी आहे की त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. धन्यवाद. जय भारत.